हॅलो किड्स, आज आपण हायड्रोस्फिअरचा पार्ट 2 बघणार आहोत. मागच्या पार्टमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींचा स्टडी केलेला आहे. हायड्रोस्फिअर म्हणजे काय, फ्रेश वॉटर म्हणजे काय, सलाईन वॉटर म्हणजे काय, ह्या इत्यादी गोष्टी आपण हायड्रोस्फिअरबद्दल बघितल्या होत्या. ह्या चॅप्टरमध्ये आपण मेन बघणार आहोत ते म्हणजे ओशन वॉटर आणि त्याच्याबद्दलच्या मूव्हमेंट जे आहेत त्याचा स्टडी ह्याच्यात आपण करणार आहोत. ओशन वॉटर इज कॉन्स्टंटली मूव्हिंग. ओशन वॉटर जे असतं हे कंटिन्युअस मूव्ह होत असतं अँड दिस मूव्हमेंट इज कॉज्ड ड्यू टू फॅक्टर्स सच ॲज टेम्परेचर, सॅलिनिटी, डेन्सिटी अँड विंड्स. आणि ह्या ज्या मूव्हमेंट्स आहेत ह्याच्यासाठी कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात तर ओशन वॉटरचं टेम्परेचर आहे, त्याची सॅलिनिटी आहे, सॅलिनिटीमुळे त्याची असणारी डेन्सिटी आहे आणि तिथं असणारे विंड्स. ह्या 4 गोष्टींमुळे आपल्याला ओशन वॉटरमधल्या मूव्हमेंट्स दिसून येतात. These movements occur in the form of waves, tides or ocean currents. आता ह्या ज्या मूव्हमेंट्स आहेत ह्या कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतात तर पहिली गोष्ट म्हणजे वेव्ज आपण बघतो, तसंच टाइड्स होतात ओशनमध्ये आणि तिसरी गोष्ट म्हणजे ओशन करंट्स. ह्या 3 फॉर्ममध्ये आपल्याला ह्या मूव्हमेंट्स बघायला मिळतात. आता याच्यातल्या एक एक मूव्हमेंट्स आपण थोडासा स्टडी करूया. त्याच्यातलं पहिलं आहे दॅट इज वेव्ज. वॉटर इन बीचेस मूव्स अप अँड डाऊन द स्लोप ऑफ द बीच ऑन द सरफेस ऑफ द सी. आता तुम्ही बीचवर बऱ्याच वेळेला गेला असाल किंवा ओशन सी शोअरला तुम्ही गेला असाल तर तिथं तुम्हाला त्या वाळूवरती त्या लाटा किंवा त्या वेव्ज खालीवर होताना दिसतात. बघा इथं साईडच्या पिक्चरमध्ये त्या वेव्ज तिथं दाखवलेल्या आहेत. This upward and downward movement of oceanic water due to the force of wind is known as waves. आता ही जी अप अँड डाऊन मूव्हमेंट जी आहे वॉटरची जी कशामुळे होते बेसिकली तिथं असणाऱ्या विंड्समुळे ते पाणी पुढे ढकललं जातं आणि पुन्हा मागं खेचलं जातं, त्याला आपण म्हणतो वेव्स. द साईज अँड फोर्स ऑफ द वेव्ह डिपेंड अपॉन द स्पीड अँड ड्युरेशन ऑफ विंड. आता ह्या ज्या वेव्ज असतात ह्याचा साईज किंवा ह्याचं फोर्स जो आहे त्या वेव्हचा हा कशावर डिपेंड असतो तर तिथं विंडचा फोर्स किती आहे किंवा त्याचं स्पीड किती आहे, ड्युरेशन किती आहे ह्याच्यावरती ह्या वेव्हचा साईज आणि फोर्स ठरत असतो. बघा तिथं साईडच्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे मोठ्या मोठ्या वेव्ज येत आहेत म्हणजे काय, ह्याचा अर्थ तिथं विंड खूप स्पीडने आहे. वेन द स्पीड ऑफ द विंड इज हाय द वेव्ज ऑल्सो राईज हायर. ज्यावेळी विंडचा स्पीड जास्त असतो त्यावेळी ह्या वेव्सची हाईट सुद्धा किंवा फोर्स सुद्धा काय असतो, जास्त असतो. ॲज द वॉटर मूव्स अप अँड डाऊन इट क्रिएट्स अ सिरीज ऑफ क्रेस्ट्स अँड ट्रफ्स. जसं हे पाणी पुढे मागे सरकतं तसं त्याच्यामध्ये वेव्ही फॉर्मेशन होतं आणि ते सिरीज असतात क्रेस्ट आणि ट्रफचा. आता क्रेस्ट आणि ट्रफ म्हणजे काय, द हायेस्ट पॉइंट ऑफ अ वेव्ह इज कॉल्ड द क्रेस्ट व्हाईल लोएस्ट पॉइंट इज कॉल्ड ट्रफ. त्या वेव्हचा जो हायेस्ट पॉइंट असतो, जर कर्व्हेचर तुम्ही वेव्हचं बघितलं शेजारी पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, एक अप साईड आहे आणि त्याच्यामधली डाऊन साईड आहे, पुन्हा एक अप साईड आहे. त्या अप साईडचा जो हायेस्ट पॉइंट असतो त्याला म्हटलं जातं क्रेस्ट आणि जो डाऊन साईड असते मधला जो खोलगट भाग असतो त्याचा लोएस्ट पॉइंट असतो दॅट इज कॉल्ड ट्रफ. शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर ते दिसतंय बघा. The vertical distance between the crest and the trough is called wave height and the horizontal distance between two crests is called wavelength. आता हे जे 2 क्रेस्ट असतात ह्या 2 क्रेस्ट मधलं जे क्रेस्ट आणि ट्रफ म्हणजे हायेस्ट पॉइंट आणि लोएस्ट पॉइंट ह्याच्यामधलं जे व्हर्टिकल डिस्टन्स असतं दॅट इज कॉल्ड वेव्ह हाईट. आणि 2 क्रेस्ट मधलं किंवा 2 ट्रफ मधलं कॉन्सिक्युटिव्ह 2 क्रेस्ट मधलं जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड वेव्ह लेंथ. ही डायग्रॅम व्यवस्थित बघून ठेवा, त्याची नावं व्यवस्थित बघून ठेवा, कारण ह्याच्यावर जर नोट आली तर ही डायग्रॅम आपल्याला काढून त्याचं डिस्क्रिप्शन लिहिता आलं पाहिजे. आता हा झाला पार्ट वेव्ज बद्दलचा. पुढचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड टाइड्स. The periodic rise and fall of the ocean water due to the gravitational force exerted by the sun and the moon on the rotating earth are called tides. बघा, ओशन वॉटरमध्ये पिरियॉडिक राईज आणि फॉल येत असतो. तो कशामुळे येत असतो, सन आणि मूनचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो अर्थच्या सरफेसवरती काम करत असतो त्याच्यामुळे हे वॉटर लिफ्ट केलं जातं किंवा खाली दाबलं जातं. ज्या बाजूला लिफ्ट होतं त्याच्या अपोजिट साईडला ते आतल्या साईडला येतं. तर ही जी अप अँड डाऊन वॉटरची पिरियॉडिक मुवमेंट आहे ह्याला म्हटलं जातं टाइड्स. आणि त्याला रिझन काय आहे तर सन आणि मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं हे आपल्याला होताना दिसतं.
आता इथं तुम्हाला एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा, एकच साईट आहे, आतमध्ये तुम्हाला तो हिल छोटासा आयलंड सारखं दिसतंय. एका पोराच्या पिक्चरमध्ये लो टाईडमध्ये पूर्ण तो रोड तिथपर्यंत ओपन आहे, माणसं चालत तिथपर्यंत जाऊ शकतात. पण खालच्या पिक्चरमध्ये हाय टाईड आल्यामुळे तिथं पूर्ण पाणी भरलं गेलेलं आहे आणि तो जो रोड आहे तो क्लोज झालेला आहे. दिस इज कॉल्ड टाइड्स. द मून एक्झर्ट्स अ लार्जर ग्रॅव्हिटेशनल पुल बिकॉज इट इज क्लोजर टू द अर्थ. मून अर्थला जवळ आहे हे तुम्हालाही माहिती आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं त्याचा काम करणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सुद्धा काय असतो, जास्त असतो. हाऊएव्हर द हाईट ऑफ द टाइड व्हॅरीज विथ रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ बोथ मून अँड सन विथ रिस्पेक्ट टू अर्थ. पण हे जे टाइड्स मधलं जे हाईट मधलं व्हेरिएशन आहे हे कशावर डिपेंड असतं, तर अर्थच्या रिलेटेड सन आणि मूनची काय पोझिशन आहे, वेदर दे आर इन लाईन ऑर वेदर दे आर इन राईट अँगल, किंवा तो अँगल कसा आहे ह्याच्यावरती तो ग्रॅव्हिटेशनल पूल जो आहे, टोटल ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो ऍक्ट होतोय त्याचा इम्पॅक्ट काय होतो, त्याप्रमाणे ह्या टाइड्सची जी हाईट आहे ही व्हॅरी होत असते. When the water has risen to its highest level, covering much of the shore, it is at high tide. जेव्हा पाणी वर चढतं आणि जास्तीत जास्त शोअर कव्हर करतं त्याला म्हटलं जातं हाय टाईड. वेन द वॉटर फॉल्स टू इट्स लोएस्ट लेवल, इट इज ॲट लो टाईड. आणि लो टाईड म्हणजे काय, ज्यावेळी वॉटर त्याच्या लोएस्ट लेव्हलपर्यंत खाली जातं त्याला म्हटलं जातं लो टाईड. खाली शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते बघा, लो टाईड दाखवली जिथं वॉटर लेवल एकदम खाली आहे आणि हाय टाईड दाखवली त्याची वॉटर लेवल राईज झालेली दिसते. दिस अल्टरनेट राईज अँड फॉल हॅपन्स ट्वाइस इन अ डे. आता हा जो अल्टरनेट राईज अँड फॉल जो आहे म्हणजे हाय टाईड आणि लो टाईड हे दिवसातनं 2 वेळा घडत असतं. द डिफरन्स इन हाईट बिटवीन द हाय टाईड अँड द लो टाईड इज कॉल्ड द टायडल रेंज. आता इथं शेजारच्या पिक्चरमध्ये दिसतंय बघा, वरच्या बाजूला हाय टाईडची लेवल दाखवली, त्याच्या खाली डार्क ब्ल्यू कलरमध्ये लो टाईडची लेवल दाखवलेली आहे. ह्या 2 लेव्हल मधला जो डिफरन्स आहे दॅट इज कॉल्ड टायडल रेंज. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ह्याच्यावरती बरेचसे फॅक्टर्स अवलंबून असतात. तर ही जी टायडल रेंज आहे हे म्हणजे काय, हाय टाईड आणि लो टाईड ह्याच्यामधला जो हाईट डिफरन्स किंवा लेवल डिफरन्स आहे त्याला म्हटलं जातं टायडल रेंज. Apart from the regular high and low tides, certain periods experience exceptionally high or low tides. आता रेग्युलर ह्या रोजच हाय टाईड आणि लो टाईड होत असतात, त्यांची एक लेव्हल ठरलेली असते. बघा शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, ॲव्हरेज हाय टाईड दाखवली आहे, ॲव्हरेज लो टाईड दाखवली आहे. पण काही विशिष्ट काळांमध्ये, काही विशिष्ट पिरियड्समध्ये एक्सेप्शनली हाय आणि एक्सेप्शनली लो टाईड्स आपण एक्सपिरियन्स करत असतो. ती पण तिथं तुम्हाला दाखवलेली बघा, ॲव्हरेज लेवल ऑफ द हायेस्ट टाईड्स म्हणजे ॲव्हरेज हाय टाईडपेक्षा वरती जाणारी लेवल आणि ॲव्हरेज लेवल ऑफ द लोएस्ट लो टाईड म्हणजे लोएस्ट लो टाईडच्या पेक्षाही खाली जाणारी लेवल. हे केव्हा घडत असतं, तर त्याच्यासाठी सन आणि मूनच्या पोझिशन कारणीभूत असतात. त्या कुठल्या ते आपण बघूया. On new moon and full moon days, when the sun, moon and earth are positioned in a straight line, their combined gravitational pull is exceptionally strong. बघा खालच्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे, न्यू मून आणि फुल मूनला अर्थ, मून आणि सन हे एका स्ट्रेट लाईन मध्ये असतात किंवा अर्थ आणि सन आणि मून एका स्ट्रेट लाईन मध्ये असतात. त्यामुळं ह्यांचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्लस होतो आणि तो जास्त कंबाईंड ग्रॅव्हिटेशनल पूल हा एक्सेप्शनली स्ट्रॉंग असतो. त्या केसमध्ये काय होतं, हे जे वॉटर आहे हाय लेव्हल वॉटरची जास्त राईज होते. द हाय टाइड्स आर स्पेशली हाय अँड द लो टाइड्स आर ऑल्सो व्हेरी लो. बघा खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय तिथं की सन आणि मून एकाच डायरेक्शनमध्ये आहेत, एकाच स्ट्रेट लाईनमध्ये आहेत. त्यांचा टोटल ग्रॅव्हिटेशनल पूल हा जास्त आहे, एक्सेप्शनली स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, हाय टाईडची लेव्हल जास्त हाय झालेली आहे. त्यामुळं ऑटोमॅटिकली लो टाईड आहेत ते एकदम लोएस्ट लेव्हलला गेलेले आहेत. सच टाईड्स आर नोन ॲज स्प्रिंग टाईड्स. आणि असा ज्या एक्सेप्शनली हाय टाईड्स असतात आणि एक्सेप्शनली लो टाईड्स असतात त्या टाईड्सना म्हटलं जातं स्प्रिंग टाईड्स. ही डायग्रॅम नीट लक्षात ठेवा. दुसरी केस काय असते, ड्युरिंग द फर्स्ट अँड थर्ड क्वार्टर्स ऑफ द मून द सन अँड मून आर ॲट अ राईट अँगल टू इच अदर. फर्स्ट आणि थर्ड क्वार्टरमध्ये काय होतं, सन, अर्थ आणि मून हे राईट अँगलमध्ये असतात. म्हणजे अर्थ अँगलच्या सेंटरला असते, मून आणि सन हे राईट अँगलमध्ये असतात. देअरफॉर द सन अँड द मून
टेंड टू नलिफाय इच अदर्स इफेक्ट. त्यामुळे काय होतं, सन आणि मूनचा टोटल ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो एकमेकांना नलिफाय करायचा प्रयत्न करतात आणि त्याचा इफेक्ट आपल्याला कुठं दिसून येतो. दिस प्रोड्युसेस मॉडरेट टाइड्स नोन ॲज नीप टाइड्स. आता ह्यावेळी काय झालंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो दोघांचा एकमेकांनी नलिफाय केलेला आहे, शेजारच्या डायग्राममध्ये जसं दिसतंय तसं. त्यामुळे ज्या टाइड्स असतात ह्या मॉडरेट हाय असतात, म्हणजे एकदम हाय पण नाहीत एकदम लो पण नाहीत. म्हणजे मिनिंग दॅट हाय टाइड्स आर ॲट अ लिटिल लोअर, म्हणजे हाय टाइड ॲव्हरेजपेक्षा थोडीशी खाली राहते आणि लो टाइड्स आर लिटिल हायर दॅन ॲव्हरेज, आणि लो टाइड्स त्याच्या ॲव्हरेज लोएस्ट लेवलपेक्षा थोडीशी वर राहते. आणि ह्या टाइड्सना काय म्हटलं जातं, नीप टाइड्स असं म्हटलं जातं. म्हणजे स्प्रिंग टाइड्समध्ये हायेस्ट लेवल गाठतं आणि नीप टाइडमध्ये काय होतं, ॲव्हरेजपेक्षा थोडंसं खालीवरती हे प्रमाण पाण्याचं राहतं. सो ह्याच्यावरती म्हणजे सन आणि मूनच्या पोझिशनवरती दोन प्रकारच्या टाइड्स आपल्याला बघायला मिळतात. एक आहे ती स्प्रिंग टाइड आणि दुसरं आहे ते नीप टाइड. ह्याच्यात दोन्हीतला डिफरन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. The highest tides in the world can be found in Canada at the Bay of Fundy, which separates New Brunswick from Nova Scotia. शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते बघा, तो बे ऑफ फंडे दाखवलेला आहे आणि तिथं टायडल लेवल्स तुम्हाला वेगवेगळ्या दिसत आहेत. म्हणजे लोएस्ट पासून अगदी हायेस्ट 14 मीटर 16 मीटर पर्यंत ती टाईड वरती राईज होत गेलेली आहे. ॲट सर्टन टाइम्स ऑफ द इयर द डिफरन्स बिटवीन हाय अँड लो टाईड इन धिस बे इज 16.3 मीटर्स विच इज टॉलर दॅन अ 3 स्टोरी बिल्डिंग. वर्षातल्या काही ठराविक दिवसांमध्ये ही टाईड इतकी हाईटला जाते, जे 16.3 मीटर्स अबाव 16 मीटर्स ही टाईड जाते. म्हणजे ॲव्हरेज 3 स्टोरी आपली बिल्डिंग जी असते त्याच्यापेक्षा ह्या टाईडची हाईट जास्त असते आणि ही वर्ल्डमधली सगळ्यात हायेस्ट टाईड समजली जाते. कुठं, हा स्पॉट लक्षात ठेवा, कॅनडा ॲट द बे ऑफ फंडे. लक्षात आलं. आता हे झालं टाइड्सबद्दल. टाइड्सचा इम्पॉर्टन्स आपल्यासाठी काय आहे. ड्युरिंग हाय टाइड द डेप्थ ऑफ वॉटर ॲट द माउथ ऑफ सम ऑफ रिव्हर्स इन्क्रीजेस. ज्या रिव्हर्स समुद्राला मिळालेल्या असतात, हाय टाइड ज्यावेळी येते त्यावेळी ह्या नद्यांमध्ये ते पाणी उलट आत शिरतं आणि तिथं लेव्हल पाण्याची वाढते. त्यामुळे ह्या रिव्हर्समध्ये जे काही पोर्ट असतात तिथपर्यंत ही शिप येऊ शकतात. खाली एक पिक्चर दाखवलंय बघा, हॉल्स हार्बर म्हणून दाखवलंय. तिथे एक रिव्हर ही त्या सीला जाऊन मिळते. पहिल्या ह्याच्यामध्ये हाय टाईडमुळे पाणी आलेलं आहे त्यामुळे सगळ्या शिप्स तिथं हार्बरला आलेल्या आहेत आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये लो टाईडमुळे तिथलं पाणी कमी झालेलं आहे त्यामुळं तिथं शिप्स येऊ शकत नाहीत. दिस हेल्प्स द शिप्स टू रीच द पोर्ट्स लोकेटेड ऑन दोज रिव्हर्स. आणि ह्याच्यामुळे काय होतं, हाय टाईडमुळे ही शिप्स आतपर्यंत येऊ शकतात. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतील. ड्यू टू हाय टाईड्स द फिशेस कम नियर द कोस्ट अँड इट ग्रेटली बेनिफिट्स द फिशरमन. हाय टाईडमुळे काय होतं, सी शोअरच्या आतमध्ये पाणी शिरतं, वरती पाणी येतं, त्यामुळं फिश जे असतात ते उथळ पाण्यामध्ये कमी डेप्थच्या पाण्यामध्ये येतात आणि तिथं फिशिंग करणं जास्त सोपं जातं. तर हा एक हाय टाईडचा आपल्याला फायदा होतो. टाईड्स आर ऑल्सो युजफुल फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. बट देअर आर व्हेरी फ्यू कमर्शियल साइज्ड टायडल पॉवर प्लांट्स ऑपरेटिंग इन द वर्ल्ड. हे टाईडचं जे हाय आणि लो लेवल आहे, ही जी वॉटर मुवमेंट आहे ह्याचा यूज करून पॉवर जनरेशन केलं जातं. पण कमर्शियली पॉवर जनरेशन खूप कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. कारण का, प्रत्येक ठिकाणी तेवढं वॉटर फोर्स टायडल वॉटरचा मिळेलच असं नाही. द लार्जेस्ट फॅसिलिटी इज ॲट सिहावा लेक टायडल पॉवर स्टेशन इन साऊथ कोरिया. साऊथ कोरियामध्ये सिहावा लेक म्हणून जे आहे तिथं हे टायडल पॉवर स्टेशन त्यांनी उभं केलेलं आहे. बघा शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला ते दाखवलेलं आहे. ज्यावेळी हाय टाईड असते त्यावेळी ते पाणी ज्यावेळी आत शिरतं त्याच्या फोर्सनी त्याच्या प्रेशरनी टर्बाईन्स फिरवली जातात आणि पॉवर जनरेशन होतं. लो टाईडच्या वेळी तेच पाणी ज्यावेळी रिटर्न सीमध्ये जातं तर त्या रिटर्न वॉटरच्या फोर्समुळे किंवा प्रेशरमुळे पुन्हा टर्बाईन्स फिरवल्या जातात आणि तिथं जनरेशन होतं. पण हे खूप कमी ठिकाणी. याच्यातलं सगळ्यात मोठी साईट आहे ती सिहावा लेक टायडल पॉवर स्टेशन जे आहे साऊथ कोरियामध्ये. तिथं ही सगळ्यात मोठी साईट तुम्हाला बघायला मिळते. आणखीन याचा इम्पॉर्टन्स काय आहे, टायडल वेव्स हेल्प इन मिक्सिंग ऑफ न्यूट्रिएंट्स दॅट हेल्प इन सस्टेनिंग रिच मराईन लाईफ अराउंड द कोस्टल रिजन. कोस्टल रिजन जो असतो जिथं उथळ पाणी असतं तिथं काय होतं, ह्या टायडल वेव्समुळं न्यूट्रिएंट्सची देवाणघेवाण होते. म्हणजे टायडल वेव्स ज्यावेळी डीप शोअरवरती आत घुसतात त्यावेळी तिथली न्यूट्रिएंट्स ते घेऊन पुन्हा मागे जातात. ह्या न्यूट्रिएंट्समुळे तिथं झू प्लॅन्क्टन्सचं प्रमाण खूप वाढतं आणि त्याच्यामुळं तिथं मराईन लाईफ जे आहे, कोरल्स आहेत, फिशची वेगवेगळी व्हरायटी आहे, ही तिथं तुम्हाला रिच बघायला मिळते.
ड्यू टू हाय टाइड्स द सलाइन वॉटर गेट्स कलेक्टेड इन लो लाइंग एरियाज. हाय टाइड आल्यावर काय होतं, जिथं उथळ पार्ट आहे, जिथं एकदम डेप्थ कमी आहे, अशा ठिकाणी हे पाणी पसरलं जातं. दिस वॉटर स्प्रेड्स इन द फील्ड्स अँड युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ कॉमन सॉल्ट्स. हे जे सॉल्ट पॅन्स तुम्हाला पिक्चरमध्ये शेजारच्या दिसत आहेत, त्याच्यात हे पाणी भरून घेतात, नंतर ते ब्लॉक करून टाकतात आणि ज्यावेळी तिथनं इव्हॅपोरेशन होतं त्यावेळी तिथं कॉमन सॉल्टचं प्रोडक्शन आपल्याला मोठ्या प्रमाणात करता येतं. म्हणजे हे पाणी पंपिंग करायची गरज नसते, ऑटोमॅटिकली हाय टाईडच्या वेळी पाणी त्याच्यामध्ये भरून घेता येतं. हा एक त्याचा इम्पॉर्टंट बेनिफिट आपल्याला मिळतो. हे झालं टाइड्स बद्दल. आता ओशन करंट्स म्हणजे काय ते आपण बघूया. The continuous movement of ocean water in a definite direction is called an ocean current. ओशनच्या वॉटरमध्ये एक डेफिनेट डायरेक्शनमध्ये पाणी कंटिन्युअसली मूव्ह होत असतं, त्याला म्हणलं जातं ओशन करंट. एकाच डायरेक्शनमध्ये ते मूव्ह होतं. जसं नदी किंवा एखादा ओढा एकाच डायरेक्शनमध्ये फ्लो होत असतो, तसं हे ओशनचं वॉटर सुद्धा काय होत असतं, एकाच डायरेक्शनमध्ये काही ठराविक पाथमधनं सर्क्युलेट होत असतं अँड दॅट इज कॉल्ड ओशन करंट. Due to the shape of the land masses, the major ocean currents in Pacific, Atlantic and Indian Oceans have developed into closed circular system. आता ओशन्स मध्ये हे लँड मासेस दिसत आहेत बघा, शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय आफ्रिका दिसतंय, नंतर मोठा इंडियन कॉन्टिनेंट आपल्याला दिसतोय, खालच्या बाजूला ऑस्ट्रेलिया आहे. हे लँड मॅसेस मध्ये असल्यामुळे काय झालेलं आहे की हे जे करंट जे आहेत ह्यांनी एका विशिष्ट डायरेक्शनमध्ये फिरून एक क्लोज्ड सर्क्युलर सिस्टीम तिथं तयार केलेली आहे. बेस्ड ऑन टेम्परेचर देअर आर 2 टाइप्स ऑफ ओशन करंट. ओशन करंटच्या टेम्परेचरवर किंवा त्या वॉटरच्या टेम्परेचरवरती करंटचे 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे दॅट इज वॉर्म आणि सेकंड आहे दॅट इज कोल्ड करंट. खालच्या शेजारच्या पिक्चरमध्ये जे रेड कलरमध्ये दिसतंय दे आर वॉर्म करंट्स आणि जे ब्ल्यू कलरमध्ये दिसत आहेत दे आर कोल्ड करंट्स. आणि हे सगळे एकमेकांना कनेक्टेड असतात, ते सेपरेट नसतात. Ocean currents which flow from the equatorial regions towards the polar region and have a higher surface temperature are warm currents. आता बघा, ओशन करंट्स जे आहेत जे इक्वेटोरियल रिजनकडनं पोलर रिजनकडे फ्लो होतात. खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय ते रेड कलरचे जे ॲरो आहेत ते बघा इक्वेटरकडनं पोलर रिजनकडे जात आहेत. ते सरफेसला असतात, हायर लेवलला असतात आणि त्यांचं टेम्परेचर हे असतं हे थोडंसं हायर असतं, वॉर्म असतं आणि दॅट इज वाय दे आर नोन ॲज वॉर्म करंट्स. Ocean currents which flow from the polar region towards the equator and have a lower surface temperature are cold करंट्स. ओशन करंट्स जे पोलार रिजनकडनं इक्वेटरकडे येतात ते लोअर सरफेसला किंवा सरफेसच्या खालनं फ्लो होत असतात आणि त्यांचं टेम्परेचर सुद्धा लोअर असतं, कोल्ड टेम्परेचर असतं. सो दे आर कॉल्ड कोल्ड करंट्स. वॉर्म करंट आणि कोल्ड कलर लक्षात आले तुमच्या कुठले असतात. वॉर्म करंट असतात ते सरफेसला असतात. नॅचरली वॉर्म वॉटर हे थोडंसं लाईट वेट असतं त्यामुळे हे सरफेसला असतात. कोल्ड वॉटर हे थोडंसं हेवी असतं त्यामुळे ते थोडंसं डीपर पोर्शनला फ्लो होत असतं. Ocean currents develop due to factors such as differences in temperature, density and salinity of ocean water, Earth's rotation, prevailing winds and shape of the land mass. ओशन करंट्स डेव्हलप होण्यासाठी फॅक्टर्स कुठले कुठले आहेत? टेम्परेचर डिफरन्स हा मेजर फॅक्टर आहे. त्याच्यानंतर डेन्सिटी अँड सॅलिनिटी ऑफ ओशन वॉटर, अर्थचं रोटेशन, तिथे असणारे विंड्स आणि मध्ये असणारे लँड मासेस, ह्याच्यामुळे हे करंट्स डेव्हलप होत असतात. The ocean currents generally flow in the direction of the prevailing winds. Usually जे ओशन करंट्स फ्लो होतात ते जे विंड्सची जी डायरेक्शन असते त्या विंडच्या डायरेक्शनने ते फ्लो होत असतात. Therefore, water from equatorial region flows towards polar region and water from polar area flows towards the equator. आणि ह्या विंड कंडिशन मुळेच काय होतं, इक्वेटोरियल रिजनकडनं पोलर रिजनकडे हे फ्लो होतात जसा विंडची डायरेक्शन असते आणि पोलर रिजनकडनं इक्वेटरकडे फ्लो होतात त्या ज्या भागामध्ये ती डायरेक्शन असते. खाली पिक्चर जे दाखवलंय त्याच्यात ते एकदम फेंट ॲरो जे दिसत आहेत ते सगळे विंडची डायरेक्शन दाखवतात आणि ब्ल्यू आणि रेड ॲरो जे दिसत आहेत हे काय आहेत, हे वॉटर करंटची डायरेक्शन आहे. तुम्ही जर क्लोजली ही जर फिगर बघितली तर तुम्हाला असं लक्षात येईल की ते विंड करंट दाखवणारे जे ॲरोज आहेत त्याच डायरेक्शनमध्ये तुम्हाला हे करंट्स, वॉटर करंट सुद्धा फ्लो होताना दिसतील. Due to Coriolis effect, ocean currents move in a clockwise direction in northern hemisphere. आता तुम्हाला माहिती आहे कोरियालिस इफेक्ट आपण बघितलेला आहे. कोरियालिस इफेक्टमुळे काय होतं, इक्वेटरच्या दोन्ही साईडला डायरेक्शन फ्लोची चेंज होत जाते. विंडची असू देत, वॉटर करंटची असू देत. नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये काय होतं,
क्लॉकवाईज डायरेक्शन होते आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये ती अँटी क्लॉकवाईज असते. ह्याच्यामुळे ओशन करंटची मुवमेंट सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं झालेली दिसेल. जे नॉर्दर्न हेमिस्फिअरमधले ओशन करंट्स आहेत ते क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जातात आणि जे सदर्न हेमिस्फिअरमधले जे ओशन करंट्स आहेत ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जातात. दिस इज बिकॉज ऑफ कोरिओलिस इफेक्ट. Ocean currents are usually deep, narrow and travel swiftly at a speed varying between 3 to 10 km/h. हे जे करंट्स असतात हे जास्त करून डीप असतात, त्यांची हाईट खूप असते, नॅरो असतात, फार ब्रॉड नसतात आणि दुसरी गोष्ट यांचा जो स्पीड असतो तो सुद्धा एकदम मॉडरेट असतो. 3 to 10 km/h इतक्या स्लो स्पीडनी हे फ्लो होत असतात. आता इथं ह्या चार्टमध्ये शेजारच्या पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन आणि इंडियन ओशन मधले काही मेजर ओशन करंट्स तुम्हाला दाखवलेले आहेत. वॉर्म कुठले आहेत, कोल्ड कुठले आहेत ते इथं दाखवलेले आहेत. त्याच्यातले नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये कुठले आहेत, सदर्न हेमिस्फिअरमध्ये कुठलेले आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये ह्या चार्टमध्ये दाखवलेले आहेत. हे व्यवस्थित बघून ठेवा आणि ह्याची मॅपवरती लोकेशन्स शक्यतो बघून ठेवा, कारण मॅपमध्ये हे लोकेट करायला तुम्हाला फायनल एक्झामला येऊ शकतं. आता ह्या ओशन करंट्सची इफेक्ट काय होतात. ओशन करंट्स इन्फ्लुएन्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर ओव्हर द ग्लोब. सगळ्यात इम्पॉर्टंट, अर्थवरचं जे टेम्परेचर आहे ह्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन किंवा डिस्ट्रीब्युशन जे काय होतं टेम्परेचरचं, ह्याच्यामध्ये ओशन करंट्स हा मेजर रोल प्ले करतात. फॉर इन्स्टन्स, द वॉर्म इक्वेटोरियल करंट्स टेंड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द प्लेसेस वेअर दे फ्लो. इक्वेटरकडनं जे येणारे वॉर्म करंट्स आहेत ते ज्या एरियातनं फ्लो होतात तिथलं टेम्परेचर ऑटोमॅटिकली वाढवायला ते मदत करतात. खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला तो टेम्परेचरमधला डिफरन्स किंवा कसं टेम्परेचर चेंज होत जातं हे थोडंफार लक्षात येईल बघा. विंड्स ब्लोईंग ओव्हर वॉर्म करंट्स पिकअप मॉइश्चर अँड कॉज रेनफॉल. बघा, वॉर्म करंटवरनं तिथं वॉटर इव्हॅपोरेशन जास्त असतं, त्यामुळे तिथं मॉइश्चर जास्त असतं. तिथनं जे विंड्स ब्लो होतात ते काय करतात, हे मॉइश्चर लेडन एअर जी आहे ती लँडवरती आणतात की ज्याच्यामुळे रेनफॉल तिथं मिळतो. ऑन दी अदर हँड्स, विंड्स ब्लोईंग ओव्हर कोल्ड करंट्स आर कूल बट ड्राय. कोल्ड करंटवरनं जे विंड्स वाहत असतात, कोल्ड करंटच्या वरती इव्हॅपोरेशन कमी असतं, मॉइश्चर कमी असतं, त्यामुळे तिथनं वाहत जाणारे जे विंड्स आहेत ते एकतर कूल असतात पण त्याच्यात मॉइश्चर नसतं, त्यामुळे ते ड्राय असतात. नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट ब्रिंग्स सफिशियंट रेनफॉल अलॉंग वेस्टर्न कोस्ट ऑफ युरोप. हा जो नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट जो आहे विच इज अ वॉर्म करंट, ह्याच्यामुळे काय होतं, त्याच्यावरनं येणारं जे विंड आहे ते वेस्टर्न कोस्टवरती बऱ्यापैकी रेनफॉलला कारणीभूत ठरतं. ऑन दी अदर हँड, वेनेझुएला कोल्ड करंट्स डिस्करेज रेनफॉल इन कलहारी डेझर्ट. आफ्रिकेचा जो पार्ट आहे कलहारी डेझर्ट, त्याच्या शेजारनं वेनेझुएला कोल्ड करंट फ्लो होत जातो, त्यामुळे तिथनं येणारे विंड्स काय असतात, कूल आणि ड्राय असतात, त्याच्यामध्ये मॉइश्चर नसतं, त्यामुळं कलहारी डेझर्टमध्ये तुम्हाला रेनफॉल कमी मिळतो. बघा, आता तुम्हाला लक्षात येईल की हे वॉर्म करंट्स आणि कोल्ड करंट्स हे रेनफॉलला कसे कारणीभूत होतात आणि त्या त्या एरियामध्ये आपल्याला डेझर्ट किंवा कमी रेनफॉल, हाय रेनफॉल कसा मिळतो. त्याच्यानंतर पुढचा आहे पार्ट तो म्हणजे डेन फॉग्स आर क्रिएटेड इन प्लेसेस वेअर कोल्ड अँड वॉर्म ओशन करंट्स मीट. जिथं वॉर्म आणि कोल्ड ओशन करंट एकमेकाला भेटतात किंवा एकमेकात मिक्स होतात, एकमेकात भेटतात, त्या ठिकाणी फॉग तयार होतो नॅचरली, कारण जे वॉर्म करंटच्या वरची जी एअर मॉइश्चर लेडन आहे त्याला कोल्ड वेदर मिळालं की तिथं इमिजिएट त्यांचं कंडेन्सेशन होतं आणि एक डेन्स फॉग तयार होतं. डेंजरसली लोअर्स व्हिजिबिलिटी कॉजेस फेटल ॲक्सिडेंट. आणि ह्याच्यामुळं काय होतं, तिथली व्हिजिबिलिटी आहे म्हणजे ढगच तयार होतात तिथं आणि व्हिजिबिलिटी एकदम लो होते, काय काय ठिकाणी तर झिरो व्हिजिबिलिटी राहते आणि त्याच्यामुळं ह्या एरियामध्ये ॲक्सिडेंट्स होण्याचे चान्सेस खूप असतात. तिथं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला ते फॉग तयार झालेलं दिसतंय बघा. न्यू फाउंडलँड वेअर द गल्फ स्ट्रीम अँड द लॅब्रेडॉर करंट मीट इज वन सच ॲक्सिडेंट प्रोन झोन. आता याच्यातला जो गल्फ स्ट्रीम करंट आहे तो वॉर्म आहे आणि लॅब्रेडॉर करंट जो आहे तो पोलार रिजनकडनं खाली येतो, दॅट इज कोल्ड. आणि हे कुठं मीट होतात, न्यू फाउंडलँड इथं. आणि त्याच्यामुळं त्या एरियामध्ये कंटिन्युअसली डेन्स फॉग असतं. शिप्स तिथनं क्रॉस होत असताना त्यांना खूप काळजी घ्यावी लागते, कारण थोड्या अंतरावरचं सुद्धा त्यांना तिथं दिसत नाही. Areas where cold and warm currents coverage are also excellent fishing grounds as these areas are rich in planktons.
स्मॉल ऑर्गॅनिझम्स इटन बाय फिश. जिथं हे वॉर्म आणि कोल्ड करंट एकमेकांना भेटतात किंवा एरिया कव्हर करतात त्या ठिकाणी झू प्लँक्टन्सचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळं तिथे फिश किंवा व्हरायटी ऑफ फिशेस भरपूर ग्रो होत असतात आणि त्यामुळं असे जे झोन्स आहेत हे गुड फिशिंग ग्राउंड्स म्हणून समजले जातात. दिस इज द रिझन दॅट एरियाज अराउंड जपान आर रिच फिशिंग ग्राउंड. शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, जपान आयलँड जे आहेत तिथं हे तुम्हाला एका साईडनी वॉर्म करंट जाताना दिसत आहेत आणि अपोजिट साईडनी कोल्ड करंट येताना दिसत आहेत. त्यामुळं तिथं काय आहे, फिशची व्हरायटी किंवा फिशचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळं जपान हे रिच फिशिंग ग्राउंड समजलं जातं. दुसरा इफेक्ट काय आहे ह्याचा, ओशन करंट्स ऑल्सो फॅसिलिटेट नॅव्हिगेशन. शिप्स फ्लोईंग विथ द करंट्स आर एबल टू मूव्ह फास्टर अँड सेव्ह टाइम अँड फ्युएल. हे ओशन करंट ते 3 to 10 km/h स्पीडने जात असतात. त्यामुळं त्याच्या डायरेक्शनमध्ये जर शिप जात असेल तर ऑटोमॅटिकली काय होतं, ते शिप त्या ओशन करंटच्या स्पीड बरोबर फ्लो होत जातं. त्यामुळं ते त्यांची मुवमेंट फास्ट होते, टाइम वाचतो आणि शिवाय फ्युएल सुद्धा वाचतं. वॉर्म करंट्स टेंड टू मेल्ट आइसबर्ग अँड कीप द पोर्ट्स आईस फ्री इन हायर लॅटिट्यूड्स. हायर लॅटिट्यूड्स जे आपल्या पोलर रिजनच्या जवळ जे कुठली पोर्ट्स आहेत तिथं काय होतं, बर्फाचं ह्या सी शोअरचं जे पाणी असतं तिचं बर्फ होतो, पण जिथं वॉर्म करंट्स आहेत तिथलं पाणी मात्र फ्रीज होत नाही. त्यामुळे ही पोर्ट्स आईस फ्री राहतात, इझिली तिथं सेलिंग शिप्स करू शकतात. हा मेजर बेनिफिट आहे जी हायर अल्टिट्यूडला नॉर्दर्न किंवा सदर्न पोलच्या जवळची जी काही पोर्ट्स आहेत. इथे एक दाखवलंय बघा, वॉर्म पोर्ट, वॉटर पोर्ट इन रशिया. रशियाचा जो काही पार्ट आहे तिथलं बरंचसं वॉटर जे आहे ते आईस कोल्ड किंवा फ्रीज झालेलं असतं, पण जिथं वॉर्म करंट रशियाच्या जवळ न जातात तिथली पोर्ट्स मात्र तुम्हाला आईस फ्री दिसतात. सो थ्रू आउट इयर दे कॅन कॅरी ऑन शिपिंग. ॲट टाइम्स ओशन अँड टायडल करंट्स कंबाईन टू फॉर्म डेंजरस व्हर्लपूल्स. काही वेळेला ओशन करंट आणि टायडल ह्या दोन्हीच्या फोर्सने हे जर अपोजिट डायरेक्शनमध्ये किंवा अँग्युलर डायरेक्शनमध्ये असतील तर तिथं व्हर्लपूल्स तयार होतात. वन सच व्हायलंट व्हर्लपूल इज नोन ॲज माइलस्टॉर्म्स. आणि अशी जे काही व्हर्लपूल तयार होतात त्यातलं एक मोठ्या व्हर्लपूलला त्यांनी नाव दिलेलं आहे माइलस्टॉर्म्स. माइलस्टॉर्म्स आर कॉमन ऑफ द कोस्ट ऑफ नॉर्वे. नॉर्वेच्या जवळपास तुम्हाला हे माइलस्टॉर्म्स कॉमनली दिसतात. द रोअर ऑफ दिस कॅन बी हर्ड फ्रॉम ॲज फार ॲज 5 kilometers अवे. यांचा आवाज किंवा त्यांचा जो जे फिरल्यामुळे जो रोअर तयार होतो तो 5-5 किलोमीटर लांबपर्यंत ऐकू जातो. म्हणजे किती ह्यूज असतील ती, आणि ही शिप्ससाठी किंवा इतर कुठल्या गोष्टींसाठी खूप डेंजर असतात. ह्याच्यामुळं क्लायमेटिक चेंजेस सुद्धा मोठ्या प्रमाणात घडून येतात. सो दीज आर द इफेक्ट्स ऑफ ओशियानिक करंट्स. ह्या चॅप्टरमध्ये आपण ह्या पार्टमध्ये काय काय बघितलं, सर्क्युलेशन ऑफ ओशन वॉटर बघितलं, वेव्ज बघितल्या, टाइड्सबद्दलची इन्फॉर्मेशन घेतली, ओशन करंट्सबद्दलची इन्फॉर्मेशन घेतली, त्यांचे इफेक्ट काय, त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे, हे सगळं ह्या पार्टमध्ये आपण शिकलोय. हा व्हिडिओ बाकीचं मटेरियल सगळं आपल्या वेब पोर्टलवरती ॲपवरती लोड केलेलं आहे. ते व्यवस्थित स्टडी करा, नोट्स तुमच्या प्रिपेअर करा आणि क्विज आणि ह्याचे वर्कशीट आहेत ती सॉल्व्ह करून टाका. सो फ्रेंड्स, हिअर एंड्स द चॅप्टर द हायड्रोस्फिअर. थँक्यू.